आता हे चोर कुठं तरी आलेले, कशात तरी आलेले, वॉशिंग मशीन मध्ये धुवून आणून स्वतःला सभ्य समजणारे जर पुरोगामी नेत्यावर गाडी घालून त्याला चिरडून टाकायचा किंवा दुखापत काढायचा जर विचार करत असतील ना, तर आम्ही काय बांगड्या नाही भरल्यात. त्याच्या हिंमत असेल ना तर मला ठाण्याच्या हायवेने जाऊन दाखव, तू कसा जातो ते आम्ही बघतो. ही ताकद आमची आहे. गीतेंद्रावरची ताकद काय तिथलं आम्ही दाखवतो. तिथे खोटेपणा करून एकटा सापडल्यानंतर ते अंगावर जाऊ नकोस, आज त्याचा आम्ही निषेध करतोय त्या मंगळसूत्र चोराचा. त्याचबरोबर शिवीगाळ देखील झालेली आहे. यामध्ये आपण ते शिव्याशिवाय दुसरं काही करूच शकत नाही. त्यांचे धंदेच ते चोऱ्या माऱ्या आणि शिवाय देणं. शिक्षणाचा अभाव असतो. पडळकरला तेच आव्हान आहे, शिक्षणाचा अभाव असतो. आव्हाड साहेबांचा ज्याच्या याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, त्यांची लायकी ती आहे. त्यांना फक्त एकच आव्हान आहे माझं, तुझ्यात हिंमत आहे ना तर ठाण्यात आणून दाखवा. हे आमचं खुलं आव्हान आहे. आमचं खुलं आव्हान आहे त्याला. तू आज साहेबांना आमच्या एकटे असताना शिव्या दिल्यास, तुझ्यात हिंमत असेल तर ठाण्यात ये. तुझ्या कसे ना आम्ही नाकेबंदी तुझी करतो ते आम्ही दाखवतो. अशा मंगळसूत्र चोरांना आम्ही घाबरत नाही, कारण ह्यांचे धंदेच आहेत आणि म्हणून बेड्या घातलेले याचे फोटो आलेत. त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही. साहेबांसारखा नेता दुसरा नाही आणि म्हणून साहेबांच्या मागे अशा प्रकारे धुवायचं, पडायचं, कधी हल्ले करायचे त्यांच्या गाडीवरती, कधी त्यांना दरवाजे उघडून त्यांना दरवाजे ठोकायला लावायचे, शिवीगाळी करायची. हेच धंदे आता त्यांचे राहिलेले आहेत. म्हणून त्या मंगळसूत्र चोराला आम्ही सांगतो, तुझ्यातली हिंमत आम्हाला दाखव, तू उद्या ये. आमचं चॅलेंज आहे. आम्ही ठाण्यात